सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे। केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीन आधारभूत किंमत ही 4,892 रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली असून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता। केंद्र सरकारने 90 दिवसांकरिता हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार असल्याचा मला आनंद होतो, अशा भावना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या। शिवराजसिंह चौहान साहेब कृषी महोत्सवाच्या निमित्ताने परळी वैद्यनाथ इथे आले असताना आपण त्यांना हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास राज्य सरकारला मान्यता द्यावी व सोयाबीनला किमान आधारभूत किंमत निश्चित करावी अशी विनंती केली होती। केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रात 90 दिवसासाठी किमान हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। सोयाबीन खरेदीसाठी किमान 4,892 रुपये प्रति क्विंटल इतका दर निश्चित करण्यात आला आहे। मागील वर्षी सोयाबीनचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले, मात्र त्याही परिस्थितीत धनंजय मुंडे यांनी सातत्याने पाठपुरावा करून राज्य शासनाच्या वतीने सोयाबीन आणि कापूस उत्पादन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला। यासाठी राज्य सरकारने 4,200 कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून दिले असून येत्या 2 ते 3 दिवसात या अनुदानाचे थेट वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात येणार आहे। सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता चांगलाच आधार मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, गावकरी न्यूज।